मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं आणि आरे कॉलनीला मुंबईचं फुफ्फुस. पण सध्या आम्हाला स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या या व्हिडिओमध्ये जे चित्र दिसतंय ते खरंच चिंताजनक वास्तव समोर आणणार आहे. हे दृश्य आहे आरे कॉलनीतील रोड नंबर 5चं. दिवसा निसर्गप्रेमी, सायकलिंग करणाऱ्या आणि कुटुंबासोबत फिरायला येणाऱ्या नागरिकांनी गजबजलेला हा परिसर. पण रात्री मात्र इथे पूर्णपणे वेगळं चित्र दिसत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करतात. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की वडाच्या मोठ्या झाडाखाली मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या, सिगरेटची थोटकं आणि प्लास्टिकचा कचरा पसरलेला आहे. स्थानिकांचं म्हणणं आहे की रात्री उशिरापर्यंत काही लोक इथे बसून मद्यपान करतात आणि त्यामुळे या भागात नशेचे अड्डे तयार होत असल्याची भीती व्यक्त केली जाते. परिणामी आरेसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागात कचऱ्याचं साम्राज्य निर्माण होत असल्याचं चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे या भागात रात्री उशिरापर्यंत काही चहा आणि खाण्याचे स्टॉल्स सुरू असल्याचंही स्थानिकांचं म्हणणं आहे. नियमानुसार अशा ठिकाणी रात्री ठराविक वेळेनंतर दुकाने बंद असायला हवीत, पण तरीही जर पहाटेपर्यंत गर्दी होत असेल तर हा प्रश्न उपस्थित होतो की या सर्व प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेली यंत्रणा नेमकी कुठे आहे. कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणं हा गुन्हा ठरतो. मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 85 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान किंवा गैरवर्तन केल्यास कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर कचरा टाकणे आणि पर्यावरणाची हानी करणे हेही महानगरपालिकेच्या स्वच्छता नियमानुसार दंडनीय आहे. आरे कॉलनी हा पर्यावरणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. इथे जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणूनच या भागाच्या संरक्षणासाठी अनेक वेळा आंदोलनही झाली आहे. पण जर त्याच आरेच्या आत अशा प्रकारे कचरा, नशा आणि बेकायदेशीर हालचाली सुरू असतील तर हा प्रश्न फक्त स्वच्छतेचा नाही तर सुरक्षेचा आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचाही आहे. आता मोठा प्रश्न असा आहे की आरे प्रशासन, वन विभाग आणि स्थानिक पोलीस यांना या प्रकाराची माहिती आहे का? जर माहिती असेल तर या ठिकाणी कारवाई का होत नाही? आणि जर माहिती नसेल तर रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या या हालचाली त्यांच्या नजरेतून कशा सुटतात? कारण आरे कॉलनी हे केवळ एक जंगल नाही तर मुंबईसाठी एक अत्यंत महत्त्वाचं पर्यावरणीय क्षेत्र आहे. आणि जर त्याच ठिकाणी कचरा आणि नशेची संस्कृती वाढत असेल तर ते शहरासाठी गंभीर इशारा मानला जाऊ शकतो. स्थानिक नागरिक आता प्रशासनाकडून तातडीने कारवाईची मागणी करतात जेणेकरून आरे कॉलनीचा हा भाग पुन्हा एकदा स्वच्छ आणि सुरक्षित होऊ शकेल.